मुदखेड तालुक्यात इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेत नागेलीचा स्वतंत्र सेनानी राजाराम बापू विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक चांदोजी शिंदे यानं 97% गुण घेत तालुक्यात प्रथम आला आहे। यंदाही मुलींनी बाजी मारली असल्यानं सर्वत्र बोलबाला पाहायला मिळते। बारड तालुका मुदखेड हायस्कूलने इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेत गरुड झेप घेतली। प्रशाळेचा सरासरी 90% निकाल लागलाय। श्रावणी रामेश्वर वच्छेवार, काजल चव्हाण, पल्लवी निलेवार यांनी 95.60% समान गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला। जिल्हा परिषद हायस्कूल केंद्राअंतर्गत मार्च 2024 मध्ये इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली। परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला। परीक्षेत एकूण 131 विद्यार्थी सहभागी झाले। यामध्ये 63 मुलं तर 68 मुलींनी परीक्षा दिली। यामध्ये 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे, तर विशेष प्रावीण्यासह 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। प्रथम श्रेणीत 39 विद्यार्थी पास झाले। द्वितीय श्रेणीत 31 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। 10वी परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मुलींनी पटकावत अव्वल क्रमांक मिळवला। समीक्षा कंधारे या विद्यार्थिनीनं 95.20% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला। अक्षरा चंद्रपाड या विद्यार्थिनीनं 93.60% गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला। देविका धुडकेवार, कावेरी रोकडे, जितेश कदम यांनी 90%च्या गुणांवर विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले। या गवगवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक केलं जाते। सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव देशमुख, नरसिंग आठवले, मुख्याध्यापिका सुमिता मेटकर, कन्या शाळेचे मुख्याध्यापक संजय माहूरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, गजानन कत्रे, रामेश्वर गोडसे, भास्कर बोंडलेवाद, शुभांगिनी तळणकर, बाबूराव कुलुपवाड, तानाजी ताटे, विठ्ठल पवार, अजय राजकुमार, सुभाष जगताप, संतोष राऊत, प्रसाद जाधव यांच्यासह शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।